भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या साहेब, जिल्हाधिकारी कार्यालयात आपण भेट दिलेली आहे. या संदर्भात नेमकं काय सांगा? पोलिसांनी आता चौकशीची व्याप्ती वाढवलेली आहे. काही नवीन नावं समोर येत आहेत आणि त्याचबरोबर जे वेगवेगळ्या एक्सपर्टचे सायबर ब्रांचची मदत घेऊन यात जे परिवार पुढे येऊ शकत नाही त्यांच्याकडे पोलीस स्वतः जाणार. साहेब, आणखी एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे गोकुळच्या संदर्भातला नवीद मुश्रीफ यांनी चेअरमन यांनी एक आपल्याकडे यावं, माहिती घ्यावी आणि चौकशी करावी अशा पद्धतीने एक मागणी केली होती. नेमकं कशा संदर्भात केली? मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे. तर मुख्यमंत्री कार्यालय त्यात बघत आहेत. वारंवार महायुतीमध्ये वर्चस्ववादाच्या वादावरून गोकुळचं वातावरण बऱ्यापैकी तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता तुमचं म्हणणं आहे, असं महायुतीत कोणी काही म्हटलं नाहीये. कुठल्याही संस्था असो किंवा व्यक्ती कुठे समजा कुठेतरी कामात गोंधळ झाला असेल तर त्याकडे लक्ष शासनाचं वेधणं हे जनप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. मुळात महायुतीच्या नेत्यांकडून भ्रष्टाचार झाला असं तुमचं म्हणणं आहे? तुमचं म्हणणं तुम्ही तिथे मांडा, माझं म्हणणं असेल मी मांडणार. याची चौकशी होणार काय? ईडीची चौकशी? मी आपल्याला व्यवस्थित उत्तर दिलं दादा. चला, जसं की आता आपण पाहिलं गोकुळच्या संदर्भात हा जो महत्वाचा जो मुद्दा आहे ते अगदीच आपल्याला पाहायला मिळतोय. यालाच मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.